नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। आजची बैठक रद्द झाली हे वंचितला सांगण्याची कोणी तसदीही घेतली नाही। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त। महाविकास आघाडीमध्ये आमचं स्टेटस काय हे आता लक्षात आलं असं वक्तव्य। पुण्याच्या जास्त जवळ येण्याचा माझा प्रयत्न आहे, मात्र पुण्यामधून निवडणूक लढवणार असा याचा अर्थ होत नाही हे मीडियाला सांगतो देवेंद्र फडणवीसांचं पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य। पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। सभेतून पंकजा मुंडेंचं स्थानिकांना आवाहन। सेलिब्रिटी उभे करून चूक केली असं म्हणणाऱ्यांना पुन्हा नाना पाटेकर यांच्याकडे जाण्याची वेळ कशी आली? जयंत पाटलांची अजित पाटील यांच्यावर शिरूरच्या जागेवरून टीका। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराजांच्या विरोधात सभाजित घाटगेंना मैदानामध्ये उतरवणार। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी प्रयत्न, सूत्रांची माहिती। लोकसभा लढवण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का? पत्रकारांचा माधुरी दीक्षित यांना प्रश्न, तर मी ते तुम्हाला का सांगू असं म्हणत माधुरी दीक्षित यांनी सस्पेन्स आणखी वाढवला। काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते। खरगेंनी सुपारीबाजांना दूर करावं, प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा। तर एकीकडे दोस्तीचा हात आणि दुसरीकडे टीका असं चालत नाही, नाना पटोले यांचं प्रत्युत्तर। धाराशिव लोकसभेसाठी IAS अधिकारी प्रवीण परदेशी यांचा भाजपकडून राजकीय लॉन्चिंग। धाराशिवमधून प्रवीण परदेशी यांना संधी मिळण्याची शक्यता। माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण केलं, मनातील खंत उघड करायची आहे। चिपळूणमधील सभेत एकत्र येऊया, मनातलं बोलूया। भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन।